नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत. भूगोल या विषयावरचा एक महत्त्वाचा टॉपिक आज आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे कुठला तर महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा. पोलीस भरती, सरळ सेवा, PSI, STI, ASO, आरोग्य विभाग यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा आणि त्यांचा अभ्यास आपण या लेक्चरमधून करूयात. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहीत असेल की जो आपला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला एक खूप मोठा पर्वत उभा राहिलेला आहे आणि त्या पर्वताला आपण काय म्हणतो, सह्याद्री पर्वत, किंवा त्याला अजून काय म्हणतो आपण, त्याला पश्चिम घाटसुद्धा म्हणतो. आणि या सह्याद्री पर्वतामुळं महाराष्ट्राच्या हवामानामध्ये किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीतच प्राकृतिक रचनेवरती खूप मोठा फरक पडला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की सह्याद्री पर्वत जो आहे तो त्या सह्याद्री पर्वतामुळं अरबी समुद्रावरून येणारं वारं अडवलं जातं आणि त्या सह्याद्री पर्वताच्याच पायथ्याशी हे वारं अडल्यामुळे तिथंच खूप सारा पाऊस पडतो आणि त्या पर्वताच्या पुढं जो पर्जन्य छायेचा प्रदेश चालू होतो तिथं पर्जन्याचं प्रमाण खूप कमी होत जातं आणि मग महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती अवलंबून इफेक्ट करणारा जो सह्याद्री पर्वत आहे त्या सह्याद्री पर्वत आणि त्या सह्याद्री पर्वताची महत्त्वाची माहिती, त्या सह्याद्री पर्वताच्या असणाऱ्या महत्त्वाच्या उपरांगा आणि यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. तर मग सह्याद्री पर्वताबद्दल एक छोटीशी माहिती आपल्याला बघूयात. ती म्हणजे काय तर सह्याद्री पर्वताची जी एकूण लांबी आहे, एकूण लांबी म्हणजे पूर्ण भारतातील लांबी ती किती आहे, 1600 किलोमीटर आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये हे असे वन लायनर फटाकडे चांगलेच वाजले जातात. म्हणजे असे लवंगी फटाकडे म्हणतो मी यांना. असे बारके बारके लवंगी फटाकडे परीक्षेमध्ये विचारले जातात की याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याच्यानंतर याची दक्षिण उत्तर लांबी किती, पूर्व पश्चिम लांबी किती, असे काही प्रश्न छोटे छोटे परीक्षेत विचारले जातात. आणि मग हे प्रश्नाचं उत्तर एकतर माहीत असतं किंवा नसतं, त्याच्यामध्ये आपण जास्त गेस करू शकत नाही. त्याच्यामुळे असा फॅक्च्युअल डाटा आपल्याला व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवणं अपेक्षित आहे. तर एकूण लांबी जी आहे सह्याद्री पर्वताची ती आहे 1600 किलोमीटर. यापैकी म्हणजे या 1600 किलोमीटरपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आलेले आहे तर 440 किलोमीटर. म्हणजे MPSCच्या परीक्षेमध्ये एकदा प्रश्न आला होता की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर ऑप्शन होतं 440 किलोमीटर. आणि त्या आयोगाच्या प्रश्नातून मी हा डाटा इथं घेतलेला आहे की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 440 किलोमीटर आहे, लक्षात घ्या. आता या सह्याद्री पर्वतातील एक सर्वात उंच शिखर जे आहे महाराष्ट्रातील ते कुठलं आहे, कळसुबाई, आणि याची लांबी जी आहे महाराष्ट्रातील ती आहे 1646 मीटर. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तुम्हाला माहीतच असेल, कळसुबाई, ज्याची की उंची किती आहे 1646 मीटर. फक्त शिखर माहीत असून उपयोग नाही आहे, तर त्याची उंची पण माहीत असणं आवश्यक आहे. हे जे शिखर आहे कळसुबाई ते नाशिक आणि अहमदनगर या 2 जिल्ह्याच्या बॉर्डरवरती बसलेलं आहे. पण परीक्षेमध्ये एक्झॅक्ट जर प्रश्न आला की कळसुबाई शिखर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर हा पर्याय तुम्ही बरोबर करायचा आहे. आता ह्या सह्याद्री पर्वतानं जे आहे ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 12.20% क्षेत्रफळ व्यापलं आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर 100% धरलं तर या 100% क्षेत्रफळापैकी या फक्त सह्याद्री पर्वताचं क्षेत्रफळ किती आहे 12.40%. आणि या सह्याद्री पर्वताच्या काही 4 उपरांगा पडतात आणि त्या उपरांगांचा क्रम, त्या उपरांगांच्या दरम्यान वाहणारी नदी यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या सह्याद्री पर्वताची डिटेल माहिती आपण बघितली. आता आपण अभ्यास करूया त्या सह्याद्री पर्वताच्या 4 प्रमुख उपरांगांचा. क्लिअर. आता हा जो सह्याद्री पर्वत तुम्हाला मॅपमध्ये दिसतोय हा सह्याद्री पर्वत आहे आणि ह्या ज्या काही त्याच्या उपरांग आहेत या उपरांगांचा सुद्धा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती किंवा महाराष्ट्राच्या प्राकृतिक हवामानावरती खूप मोठा इफेक्ट पडलेला आहे. तर आपण सुरुवात करूयात या 4 उपरांगांपासून. सुरुवात करूयात उत्तरेकडून जी पर्वतरांग जाते त्याला म्हणतात सातपुडा पर्वतरांग. या सातपुड्याच्या खाली जी पर्वतरांग आहे त्याला सातमाळा अजिंठा पर्वतरांग म्हणतात. सातमाळाच्या अजिंठ्याच्या खाली जी पर्वतरांग ती हरिश्चंद्र बालाघाट आणि सगळ्यात दक्षिणेकडची पर्वतरांग आहे ती शंभू महादेव पर्वतरांग. या 4ही पर्वतरांगांवरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय की पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे, या पर्वतरांगेमधलं महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे, या पर्वतरांगेमध्ये कुठलं उंच शिखर आहे. तर आपण सुरुवात करूयात इन डिटेलमध्ये ही प्रत्येक पर्वतरांग अभ्यासायचा. प्रथम आपण बघूयात सातपुडा पर्वतरांग. आपण आत्ताच बघितलं की सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी उत्तर सीमा आहे ती या सातपुडा पर्वतरांगाने तयार केलेली आहे. या पर्वतरांगात प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यामध्ये पसरलेले आहेत आणि अस्तंबा, लक्षात घ्या, अस्तंबा, नंदुरबारमध्ये जे अस्तंबा आहे हे अस्तंबा शिखर या सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. आणि या सातपुडा पर्वतरांगेमुळं नर्मदा आणि तापी या 2
नद्यांच्या खोऱ्यांचं विभाजन झालेलं आहे. म्हणजेच काय, या सातपुडा पर्वतरांगांच्या वरती अशी कुठली नदी वाहते? नर्मदा नदी वाहते. आणि या सातपुडा पर्वतरांगांच्या खालून कुठली नदी वाहते? अशी तर ही तापी नदी वाहते. परीक्षेत जर प्रश्न विचारला की या सातपुडा पर्वतरांगेनं कोणत्या दोन नद्यांचं विभाजन केलं आहे, तर ते नर्मदा नदीचं आणि तापी नदीचं विभाजन केलेलं आहे. चला पुढचं आपण पर्वतरांग बघू, ती म्हणजे सातमाळा अजिंठा पर्वतरांग. ही जी सातमाळा अजिंठा पर्वतरांग आहे तिचा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करताना सेपरेट करायचा आहे. म्हणजे सातमाळाचं सेपरेट आणि अजिंठ्याचं सेपरेट. तरी सातमाळा पर्वतरांग ही प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यात आहे आणि अजिंठा पर्वतरांग ही पर्वतरांग जी आहे प्रामुख्यानं औरंगाबाद जिल्ह्यात आहे. तुम्हाला माहीत असेल की अजिंठा पर्वतरांगामध्येच अजिंठा लेणी आहेत, वेरूळच्या लेणी आहेत, ज्या महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या जो महत्त्वाची स्थळे आहेत, ऐतिहासिक वैभव आहे, त्याच्यामध्ये ते नेहमीच भर घालत असतात. तर लक्षात ठेवा फक्त सातमाळा पर्वतरांग ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पसरलेली आहे आणि अजिंठा पर्वतरांग ही प्रामुख्यानं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. तर याच अजिंठा या पर्वतरांगामध्ये औरंगाबादमध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे? औरंगाबादमध्ये असणारं थंड हवेचं ठिकाण तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. आता जी महत्त्वाची ही प्रत्येक पर्वतरांग आहे ती कोणत्या ना कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यांना विभाजित असते. तरी सातमाळा अजिंठा पर्वतरांग जी आहे ती तापी आणि गोदावरी या दोन नद्यांच्या खोऱ्यांचं विभाजन करतं. म्हणजेच ह्यात सातमाळा नदीच्या वरून कुठली नदी वाहते? तर सातमाळा अजिंठा पर्वतरांगेच्या वरून कुठली नदी वाहते? तर तापी नदी वाहते. आणि याच्या खालून कुठली नदी वाहते? तर गोदावरी नदी वाहते. म्हणजेच काय, तर या सातमाळा अजिंठ्यानं तापी आणि गोदावरी या दोन नद्यांचं विभाजन केलेलं आहे. पुढची महत्त्वाची पर्वतरांग आपण बघू, ती म्हणजे कुठली? हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग. ही हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं अहमदनगर जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. आणि या हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेनं मी मग सांगितल्याप्रमाणे दोन नद्यांचं विभाजन केलेलं आहे. ते म्हणजे कुठलं? तर गोदावरी आणि भीमा. हरिश्चंद्र बालाघाटच्या वरून गोदावरी वाहते, करेक्ट. आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या खालून कुठली नदी वाहते? अशी भीमा नदी वाहते. यांचा एक संयुक्त चार्ट आपण शेवटी बघणार आहे. म्हणजे काय, तर की प्रत्येक पर्वतरांग असेल, त्याच्यानंतर नदी, पर्वतरांग नदी आणि ह्या एकत्रित चार्ट मी शेवटी तुम्हाला दिलेला आहे. तर त्याचा एक डिटेलमध्ये आपण शेवटी अभ्यास करूया. तर हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग प्रामुख्यानं कुठल्या जिल्ह्यामध्ये पसरले? अहमदनगर. आता शेवटची महत्त्वाची पर्वतरांग आपली राहिली ती म्हणजे कुठली? शंभू महादेव. इथं शंभू करा, शंभू महादेव पर्वतरांग. ही शंभू महादेव पर्वतरांग महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग आहे. मगाशी आपण काय बघितलं की सातपुडा पर्वतरांग ही सगळ्यात उत्तरेकडची महत्त्वाची पर्वतरांग आणि सगळ्यात दक्षिणेकडची कुठली? तर शंभू महादेव पर्वतरांग. ही शंभू महादेव पर्वतरांग जे आहे ते प्रामुख्यानं सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. आणि महाबळेश्वर हे प्रामुख्याचं थंड हवेचं ठिकाण जे आहे ते या शंभू महादेव पर्वतरांगामध्ये आहे. आता या शंभू महादेव पर्वतरांगानं सुद्धा दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत आणि त्या म्हणजे कुठल्या? भीमा आणि कृष्णा. म्हणजे शंभू महादेवच्या वरतून वाहणारी नदी कुठली आहे? भीमा नदी. आणि शंभू महादेव पर्वतरांगांच्या खालून वाहणारी नदी ती म्हणजे कुठली आहे? कृष्णा नदी. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे प्रत्येक पर्वतरांगानं दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत. मग डिटेलमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी चार्ट मी तुमच्यासाठी सेपरेट तयार केला आहे. तो चार्ट नीट समजून घ्या, म्हणजे या पूर्ण पर्वतरांगा आणि त्या पर्वतरांगांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ओके, तर बघा, या काही प्रमुख नद्या आणि पर्वतरांगा मी तुम्हाला वन बाय वन दिलेल्या आहेत, त्या नीट लक्षात घ्यायच्या. आता ही जी सर्वात उत्तरेकडची आपण सातपुडा पर्वतरांग बघितली, सगळ्यात उत्तरेकडची कुठली बघितली? सातपुडा पर्वतरांग. याच्या वरून नर्मदा वाहते, खालून तापी वाहते, करेक्ट. याच्या वरून कुठली वाहते? नर्मदा. आणि खालून तापी वाहते. आता तापीच्या दक्षिण बाजूला कुठली पर्वतरांग आहे? तर सातमाळा अजिंठा पर्वतरांग आहे. आणि सातमाळा अजिंठाच्या खालून कुठली नदी वाहते? गोदावरी नदी वाहते. या गोदावरी नदीच्या दक्षिण साईडला कुठली पर्वतरांग आहे? हरिश्चंद्र बालाघाट. आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला कुठली नदी आहे? भीमा नदी आहे. आणि भीमा नदीच्या दक्षिणेला शंभू महादेव पर्वतरांग आहे. आणि शंभू महादेव पर्वतरांगांच्या खाली कुठली नदी? कृष्णा नदी. म्हणजे जर आपण पर्वतरांग विचार करायला गेलो तर सातपुडा पर्वतरांगेनं नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत. सातमाळा पर्वतरांगेनं तापी आणि गोदावरी नदीची खोरी वेगळी केली आहेत. हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेनं गोदावरी आणि भीमेचं खोरं वेगळं केलं आहे. आणि शंभू महादेव पर्वतरांगानं भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचं खोरं वेगळे केले. परीक्षेमध्ये फिरवून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय, की जी तापी नदी आहे ती तापी नदी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते?
मग ही जी तापी नदी दिसते ती कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान आहे? सातपुडा आणि सातमाळा अजिंठा. गोदावरी नदी कुठल्या दोन पर्वतरांगांच्या मध्ये? सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट. आणि भीमा कुठल्या दोन पर्वतरांगांच्या मध्ये? हरिश्चंद्र बालाघाट आणि कृष्णा. म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही एक हा सिक्वेन्स जर लक्षात घेतला आणि याच्यावरती कसाही प्रश्न आला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये हमखास सोडवू शकता आणि योग्य गुण मिळवू शकता. तुम्हाला असा अभ्यास करायचा म्हणजे नुसतं पाठांतर करून आवश्यक नसतं, तर असे चार्ट्स बनवून वेगवेगळ्या गोष्टी ट्रिक्स किंवा ट्रिक्स मी म्हणत नाही, ट्रिक्स आहे हा, दिस इज कॉमन सेन्स आहे हा. तर अशा मॅप्स बनवून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फक्त वाचन 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 करत जायचं नाही. तर त्या मेंदूला ती गोष्ट लक्षात ठेवून परीक्षेमध्ये आठवण्यासाठी तुम्हाला अशा काही टेक्निक्स परीक्षेत वापरल्या आवश्यक आहे. आणि यासारख्या टेक्निक आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगांचा अभ्यास केला. या आणि यासारख्या व्हिडिओला शेअर करण्यासाठी आणि यासारख्या अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल जो आहे नितेश शिंदे स्पीक्स याला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि आपला जो अनेक प्रश्नांचा सराव आपण नितेश शिंदे स्पीक्स या टेलिग्राम चॅनलवरूनही घेत असतो आणि याच्यावरतीही तुम्ही येऊन त्या सराव करू शकता. तर मग खूप छान अभ्यास करा, वेगवेगळ्या टेक्निक्स अभ्यासासाठी वापरा आणि चांगलं यश मिळवा. चलो बाय.